ही स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। 24 ऑक्टोबर या दिवशी आहे गुरुपुष्पामृत योग। तर गुरुपुष्पामृत योग हा खास मानला जातो। या दिवशी केलेला उपाय हा खास ठरला जातो। गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तेव्हा आपण त्याला गुरुपुष्पामृत योग असे म्हणतात। हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो। गुरुपुष्पामृत योगावर तुमचं उत्पन्न जर वाढवण्यासाठी आपण काही जर उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात असं म्हणतात। गुरुपुष्पामृत योगावर जर आपण सोने खरेदी केले तर ते अतिशय शुभ मानले जाते। या दिवशी जर सोने खरेदी केलं तर ते वाढतच जातं असं म्हणतात। म्हणून पुष्य नक्षत्र हे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी सारखेच शुभ मानले जाते। या गुरुपुष्पामृत योगावर आपण गाडी खरेदी करू शकता, जमिनीचे व्यवहारही करू शकता। परंतु गुरुपुष्पामृत योगावर तुम्ही विवाह करणे हे शुभ मानले जाते। गुरुपुष्पामृत योग जरी शुभ असला तर या दिवशी आपण विवाह करू शकत नाहीत। कारण काय तर जाणून घेऊया। ज्योतिषशास्त्रानुसार 24 नक्षत्र आहे, त्यापैकी पुष्य नक्षत्र हे एक आहे। हे अतिशय खास आणि दुर्मिळ असे पुष्य नक्षत्र आहे। पुष्य याचा अर्थ असा की पोषण करणारा, ऊर्जा देणारा आणि संरक्षण करणारा, शक्ती देणारा असा ह्या पुष्य नक्षत्राचा अर्थ आहे। या नक्षत्राचं चिन्ह आहे गायीचे स्तन। गायीचे दूध हे संपूर्ण जगासाठी अमृत मानले जाते। त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र हे गायीच्या दुधातून निघालेल्या ताज्या अमृतासारखं मानलं जातं। ते पौष्टिक, लाभदायी आणि शरीराला आणि मनालाही शांती देणारं असतं। असं हे पुष्य नक्षत्र आहे। पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी। त्यामुळे पुष्य नक्षत्रासाठी या दिवशी विवाह योग्य मानले जात नाहीत। हे तुम्हाला कळलंच असेल की पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी असल्यामुळे त्या दिवशी विवाह करणे हे शुभ मानले जात नाही। तर या योगात आपल्याला एक उपाय करायचा असतो जे आपलं उत्पन्न वाढवेल। मग गुरुपुष्पामृत योगावर कोणता उपाय करायचा जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल? गुरुपुष्पामृत योग हा जास्तीत जास्त उपासना करण्यासाठी शुभ मानला जातो। तर उपाय काय करायचा ते आपण पाहूया। तर पहिला उपाय म्हणजे गुरुपुष्पामृत योगा या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे। स्नान करताना चिमूटभर पाण्यात तुम्ही हळद टाका आणि स्नान करा। या दिवशी आपल्याला पिवळे कपडे परिधान करायचे। नंतर आपल्याला देवी देवतांची पूजा करायची। दिवा लावा, देवी देवतांना तुम्ही पिवळी फुले, हळद अर्पण करा, धूपदीप अर्पण करा, नैवेद्य दाखवा। नंतर आपल्याला या दिवशी कनकधारा स्रोत, महालक्ष्मीष्टक, श्री सूक्त यापैकी कुठल्याही स्रोताचा पाठ करायचा आहे। गुरुपुष्पामृत योग हा धनत्रयोदशी सारखाच मानला जातो। त्यामुळे या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता। ते अतिशय शुभ मानले जाते। या दिवशी केलेली गुंतवणूक ही शुभ मानली जाते। गुरुपुष्पामृत योगा दिवशी आपल्याला दरवाजावर तुम्ही स्वस्तिक काढणे हे शुभ मानले जाते। तर दुसरा उपाय म्हणजे काय तर दक्षिणाकृती शंखाची तुम्हाला या दिवशी पूजा करायची। या शंखाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद असतात। त्यामुळे तुमचे जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिणामुखी शंखाची पूजा करायची। तिसरं म्हणजे काय दुकान व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पारद लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची। त्यामुळे समृद्धी मिळते, व्यवसायाला गती मिळते, आर्थिक संकटे दूर होतात। नोकरी मिळवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर पारद लक्ष्मीची पूजा करा। तसेच पारद लक्ष्मीबरोबर एकाक्षी नारळाची पण पूजा आपल्याला करायची। एकाक्षी नारळाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं। त्यामुळे एकाक्षी नारळ मिळणं खूप दुर्मिळ आहे। हा कुठेही भेटत नाही। तीन नारळाला डोळे असतात। त्या नारळापैकी एक जो डोळा असतो त्याला आपण एकाक्षी नारळ असं म्हणतात। म्हणून एकाक्षी नारळ भेटणं खूप दुर्मिळ आहे, कारण याला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं। तर ह्यांची एकाक्षी नारळाची जर विधिवत पूजा केली तर घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये जर तुमच्या पैशासंबंधी काही अडचणी असतात ते दूर होतात असं म्हटलं जातं। गुरुपुष्पामृत योगा दिवशी आद्य शंकराचार्याने कनकधारा स्रोताचे पठण करून पैशाचा पाऊस पाडला होता। त्यामुळे जर तुम्ही कनकधारा स्रोत नियमित पठण केले तर तुम्हालाही वैभव संपत्ती मिळू शकते। तसेच शत्रूपासूनही संरक्षण होऊ शकते।
तर तुम्ही या उपायापैकी कुठलाही एक उपाय श्रद्धापूर्वक गुरुपुष्पामृत योगा दिवशी नक्कीच करा. जर तुमच्या काही पैशासंबंधी अडचणी असतात, उत्पन्न वाढवायचं असेल तर गुरुपुष्पामृत योगात या दिवशी तुम्ही हे उपाय नक्कीच करा. यापैकी तुम्ही कुठलाही एक उपाय जर श्रद्धापूर्वक केला तर त्याचे फळ नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.